Hi students, in last lecture we have seen the points change in internal energy of the system. Internal energy can be changed by two methods. First is by heating and second is by doing work on it. Okay, then we have seen that first law of thermodynamics. First law of thermodynamics is Q is equal to delta U plus W. That is, if the heat amount of heat Q is given to the system, then partly heat is used for increasing or changing the internal energy of the system, and partially it is used for doing work on surrounding. So we can define the first law of thermodynamics as the amount of heat given to a system is partially used for changing the internal energy of the system and partially used for doing work on surrounding. Okay, so Q is equal to delta U plus W. It is the statement of the first law of thermodynamics. Okay, as we have seen, if the work is done by the system on the surrounding, then the work is taken as positive. If work is done by surrounding on system, then the work is taken as negative. When the work is positive, change in internal energy is negative. When the work is negative, change in internal energy is positive. That is, work and change in internal energy, that is delta U, they are opposite to each other. If work is done by the system, then W is positive whereas delta U is negative. Okay, and if work is done on the system, then work is negative and delta U is positive. ओके, आता इथे तुम्हाला आणखीन पण एक सांगितलं होतं बघा मी हीट या पॉईंटमध्ये की जर हीट सिस्टीमला सप्लाय झालेली असेल तर ती हीट क्यू ही कशी घेतली जाते, पॉझिटिव्ह घेतली जाते, आणि जर सिस्टीमनं हीट सप्लाय केलेली असेल तर ती कशी घेतली जाते, निगेटिव्ह घेतली जाते. बघा काय सांगितलं मी, इफ सिस्टीमनी काय केली, हीट गेन केली, इफ the heat is gained by the system, then Q is positive, and if heat is supplied by the system, then Q is negative. ह्या सगळ्या टर्म्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. सिस्टीमनी हीट गेन केली तर हीट कशी असणार, पॉझिटिव्ह. सिस्टीमनं हीट सप्लाय केली तर ती हीट कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. मग आता इथे पॉईंट बघा, फर्स्ट केस आपण घेतलेली आहे. हां, इथे मी काय लिहिलंय बघा, डेल्टा यू इज इक्वल टू काय असेल, क्यू मायनस डब्ल्यू. हे आपण काल रिलेशन बघितलेलं आहे. याच्यावरूनच आपण क्यूचा फॉर्म्युला लिहितो, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्यानंतर पुढे काय सांगितलं मी की डब्ल्यू आणि क्यू यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो असू शकतात. डब्ल्यू आणि क्यू म्हणजे वर्क आणि हीट हे जे आहे ते कसं असेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो. मग त्याच प्रकारे डेल्टा यूची व्हॅल्यू, इंटरनल एनर्जीमधला चेंज हा सुद्धा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो असू शकतो. म्हणजेच क्यू, डेल्टा यू, डब्ल्यू ह्या तिन्ही व्हॅल्यूज आयदर पॉझिटिव्ह असतील और निगेटिव्ह असतील और इट मे बी झिरो. ओके, त्यानंतर आपण इथे 3 डिफरंट केसेस बघतोय. जरा याच्यामध्ये फर्स्ट केस बघा काय आहे. इथं सिस्टीम आहे, सिस्टीमला हीट किती सप्लाय झाली, 200 जूल एवढी हीट सिस्टीमला सप्लाय केलेली आहे. मला सांगा सिस्टीमला हीट मिळाली म्हणजे सिस्टीमनं इथं हीट गेन केली. जर गेन केलेली असेल तर क्यूची व्हॅल्यू कशी घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. ओके, आता इथं हे लक्षात ठेवा की ज्या वेळेस सिस्टीमला हीट मिळते त्यावेळेस सिस्टीम सराउंडिंगवर वर्क परफॉर्म करते. ओके, सिस्टीमनं हीट काय केली, गेन केली आणि वर्क कुणावर केलं, सराउंडिंगवर केलं. आणि याच्या अपोजिट केस, जर सिस्टीमनं हीट सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर केलेली असेल म्हणजे सिस्टीमनं हीट सप्लाय केली कुणाला, सराउंडिंगला, तर इथं वर्क कोण करतं, तर सराउंडिंग सिस्टीमवर करतं. ओके, हे रिलेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. इफ वर्क हीट इज सप्लाइड टू सिस्टीम,
सिस्टीमला हीट मिळाली तर सिस्टीम कुणावर वर्क करते, सराउंडिंगवर. आणि याच्या अपोजिट केस, जर सिस्टीमनं हीट दिली सराउंडिंगला तर वर्क सराउंडिंगकडून सिस्टीमवर केलं जातं. ओके, म्हणजे वर्क कुणाकडून कुणावर केलं आहे, सराउंडिंगकडून सिस्टीमवर केलेलं आहे. मग आता इथं नीट बघा, इथं काय सांगितलं मी की हीट कशी आहे, इनवर्ड डायरेक्शनमध्ये, म्हणजे हीट सप्लाय झाली कुणाला, सिस्टीमला. आणि सिस्टीमनी वर्क कुणावर केलं, सराउंडिंगवर. ऑब्व्हियसली तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस सिस्टीम हीट गेन करते त्यावेळेस वर्क कुणावर करते, सराउंडिंगवर करते. आणि त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यूज कशा असणार आहेत, इथं पॉझिटिव्ह असणार आहेत. जर सिस्टीमनी हीट गेन केली तर क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. आणि सिस्टीमनं वर्क केलं सराउंडिंगवर तर ते वर्कसुद्धा कसं असतं, पॉझिटिव्ह असतं. आणि त्यामुळे इथं हा डेल्टा यू सपोज आपल्याला काढायचा आहे. डेल्टा यूचा फॉर्म्युला काय बघा, क्यू मायनस डब्ल्यू आहे. इथं ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण पॉझिटिव्ह घेणार, म्हणजे क्यूची व्हॅल्यू असेल 200 जूल मायनस डब्ल्यूची व्हॅल्यू असेल 100 जूल. आणि त्यामुळे फायनल आन्सर आपल्याला मिळतं 100 जूल. डेल्टा यू इक्वल टू 100 जूल मिळाला. ओके, म्हणजे हीट सिस्टीमनं गेन केली, सराउंडिंगवर वर्क केलं, आणि अशा केसमध्ये जो डेल्टा यूची व्हॅल्यू असेल ती इथं काय असेल, 100 जूल मिळाली आपल्याला. ओके, त्यानंतर आता सेकंड केस आहे बघा. अशा प्रकारे एक्झाम्पल्स आपल्याला दिले जातात, थेरॉटिकल एक्झाम्पल, आणि त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे यूज करावं लागेल. त्यामुळे सगळ्या टर्म्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथे हे जे ॲरोज दाखवलेले आहेत त्याच्यावरून काय समजतंय बघा, हा ॲरो आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आहे ना हीटचा. याचा अर्थ काय, इथं हीट सिस्टीमनं सराउंडिंगला सप्लाय केली, बरोबर. सिस्टीमनी हीट दिली, कुणाला दिली, सराउंडिंगला दिली, बरोबर. मग आता मला सांगा, सिस्टीमनं हीट गेन केली तर हीट पॉझिटिव्ह असते. सिस्टीमनं हीट सप्लाय केली तर ती कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. आणि त्यामुळे इथे क्यूची व्हॅल्यू ही किती घ्यायची, -200 जूल. मायनस का घेतली, का तर हीट गिव्हन बाय सिस्टीम टू द सराउंडिंग. आणि त्यामुळं क्यूची व्हॅल्यू काय असणार, निगेटिव्ह असणार. आता ज्या वेळेस सिस्टीम हीट देते त्यावेळेस वर्क हे सिस्टीमवर केलं जातं, आणि वर्क कुणाकडून केलं जातं, सराउंडिंगकडून केलं जातं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ज्या वेळेस सिस्टीम हीट गेन करते त्यावेळेस सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करते, बरोबर. पण ज्या वेळेस सिस्टीमला स्वतःची हीट सराउंडिंगला ट्रान्सफर करावी लागते, सिस्टीमनं स्वतःची हीट कुणाला ट्रान्सफर केली, सराउंडिंगमध्ये, त्यावेळेस काय झालं, वर्क हे सिस्टीमवर परफॉर्म झालं, कुणाकडून, सराउंडिंगकडून. ओके, मग आता इथं काय झालं बघा, काय झालं, हीट कुणाला सप्लाय केली, सिस्टीमनं सराउंडिंगला. त्यामुळे हीट कशी असेल, क्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह. आता इथे बघा, वर्कचा ॲरो इनसाइड आहे. याचा अर्थ वर्क कुणावर केलं, सराउंडिंगनी सिस्टीमवर केलं. आता वर्कची सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू सांगितलेली आहे बघा मी. जर वर्क सिस्टीमनी केलं असेल तर ते पॉझिटिव्ह, आणि जर वर्क सिस्टीमवर झालं असेल तर ते कसं घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. म्हणजे इथं वर्कसुद्धा कसं असणार आहे, निगेटिव्ह, कारण वर्क इज डन ऑन द सिस्टीम, सो इट इज टेकन ॲज निगेटिव्ह. डब्ल्यूची व्हॅल्यू किती असेल सांगा मला, -100 जूल. आणि क्यूची व्हॅल्यू किती असेल, -200 जूल. आता आपल्याला माहिती आहे की डेल्टा यू कसा काढायचा, तर क्यू मायनस डब्ल्यू करायचं. क्यू किती आहे, -200 मायनस डब्ल्यू किती आहे, -100. आन्सर काय येईल, -200 प्लस 100 म्हणजे आलं -100 जूल. म्हणजे या केसमध्ये डेल्टा यूची व्हॅल्यू किती आली बघा, -100 जूल मिळाली आपल्याला. ओके, इथं डेल्टा यूची व्हॅल्यू कशी मिळालेली होती, पॉझिटिव्ह. इथं डेल्टा यूची व्हॅल्यू कशी मिळालेली आहे, निगेटिव्ह. आता केस थर्ड आपण बघूयात. इथं सिस्टीमनी सराउंडिंगमध्ये किती हीट सप्लाय केली, तर 200 जूल. आणि सिस्टीमवर वर्क किती झालं, 200 जूल. आता सांगा, क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह, सिस्टीमनी हीट दिली म्हणजे ती कशी घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची. क्यूची व्हॅल्यू असेल -200 जूल. आता वर्क जे आहे ते कुणावर परफॉर्म झालं, सिस्टीमवर वर्क झालं, आणि त्यामुळे डब्ल्यू सुद्धा कसा असेल, निगेटिव्ह असेल, आणि त्याची व्हॅल्यू असेल -200 जूल. आता डेल्टा यू कसा काढायचा, तर क्यू मायनस डब्ल्यू म्हणजे -200 मायनस ऑफ
-200 म्हणजे आन्सर आलं -200 प्लस 200 आणि त्यामुळे डेल्टा यूची व्हॅल्यू किती असेल बघा 0. डेल्टा यू इथे किती मिळतो आपल्याला 0 मिळतो. म्हणजे इथे जे आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे डेल्टा यू मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर 0. बरोबर. मग सेम तसंच इथे डेल्टा यू किती मिळाला पहिल्यांदा पॉझिटिव्ह, या केसमध्ये किती मिळाला निगेटिव्ह आणि इथं 0. आता इथं काय झालं 0 आन्सर का आलं का तर सिस्टीमनं जेवढी हीट सप्लाय केली होती तेवढंच वर्क तिच्यावर झालं आणि त्यामुळे डेल्टा यूची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 0 मिळाली. सगळ्यांना समजलं का बघा काय सांगितलं मी इथे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो होता त्याच्यासाठी आपण ह्या डिफरंट केसेस बघितल्या. याच्यामध्ये लक्षात ठेवा क्यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कधी घ्यायची ज्यावेळेस हीट सिस्टीमला दिली असेल. ओके. सिस्टीमनं सप्लाय केली तर निगेटिव्ह असेल. त्यानंतर वर्क सिस्टीमनी केलं तर पॉझिटिव्ह, सिस्टीमवर झालं तर निगेटिव्ह. ओके. आलं लक्षात सगळ्यांच्या. आणि मग याच्यावरून आपल्याला डेल्टा यूची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 मिळू शकते. ओके. हे नोट डाऊन करा सगळ्यांनी. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत बघा थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्समध्ये स्टेट व्हेरिएबललाच काय म्हटलं जातं सिस्टीम व्हेरिएबल असं सुद्धा म्हटलं जातं. मग सिस्टीम व्हेरिएबल किंवा स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय असतात तर अशा प्रॉपर्टीज असतात सिस्टीमच्या जेव्हा सिस्टीम कशामध्ये आहे तर इक्विलिब्रियममध्ये आहे. सिस्टीम ज्यावेळेस इक्विलिब्रियममध्ये आहे त्यावेळेस ज्या प्रॉपर्टीज सिस्टीमला डिस्क्राईब करण्यासाठी यूज केल्या जातात त्याला आपण काय म्हणतो सिस्टीम व्हेरिएबल किंवा स्टेट व्हेरिएबल असं म्हणतो. बघा सिस्टीम व्हेरिएबल किंवा स्टेट व्हेरिएबल म्हणजे काय असतात तर ज्यावेळेस सिस्टीम ही इक्विलिब्रियममध्ये आहे त्यावेळेस सिस्टीम डिफाईन करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी सिस्टीमच्या ज्या प्रॉपर्टीज यूज होतात त्या प्रॉपर्टीज या मेजरेबल प्रॉपर्टीज असतात, मेजर करता येतात. अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला काय म्हटलं जातं तर सिस्टीम व्हेरिएबल्स किंवा काय म्हटलं जातं स्टेट व्हेरिएबल्स. ओके. मग आता डेफिनिशन काय असेल बघा तर मेजरेबल ऑर ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. ओके. प्रॉपर्टीज कशा आहेत या तर मेजरेबल आहेत, ऑब्झर्वेबल आहेत. अशा ज्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज आहेत त्या व्हेन इट इज इन इक्विलिब्रियम. याच्यासाठी कंडिशन काय आहे की या प्रॉपर्टीज ज्यावेळेस तुम्ही यूज करताय सिस्टीम डिस्क्राईब करण्यासाठी त्यावेळेस सिस्टीम ही कशामध्ये असली पाहिजे इक्विलिब्रियममध्ये असली पाहिजे. ओके. मग सिस्टीम ज्यावेळेस इक्विलिब्रियममध्ये आहे त्यावेळेस सिस्टीमला डिस्क्राईब करण्यासाठी ज्या मेजरेबल ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज यूज होतात त्यांना काय म्हटलं जातं सिस्टीम व्हेरिएबल. ओके. मग आता काय लिहिलं आहे बघा मेजरेबल ऑर ऑब्झर्वेबल प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम व्हेन इट इज इन इक्विलिब्रियम यूज टू डिस्क्राईब अ सिस्टीम आर कॉल्ड ॲज द सिस्टीम व्हेरिएबल्स ऑर स्टेट व्हेरिएबल्स. ओके. आता याच्यामध्ये याचे एक्झाम्पल्स काय असतील मग तर सिस्टीम डिस्क्राईब करण्यासाठी कोणत्या प्रॉपर्टीज यूज केल्या जातात तर त्या प्रॉपर्टीज आहेत प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी, इंटरनल एनर्जी. ह्या काही त्या प्रॉपर्टीज आहेत. कोणत्या कोणत्या PVT म्हणजे काय प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी आणि इंटरनल एनर्जी. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सिस्टीम डिस्क्राईब करण्यासाठी यूज केल्या जातात आणि त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं सिस्टीम व्हेरिएबल्स किंवा स्टेट व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. पुढे बघा ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण मेजर करू शकतो म्हणजे त्या मेजरेबल आहेत आणि म्हणून त्या प्रॉपर्टीजला काय म्हटलं जातं तर मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स. हे जे व्हेरिएबल्स आहेत प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, मास, डेन्सिटी हे आपण मेजर करू शकतो म्हणजे त्या मेजरेबल आहेत आणि म्हणून त्यांना मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल असं म्हटलं जातं. ओके. कसले आहेत मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स. आता हे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत किंवा सिस्टीम व्हेरिएबल्स आहेत याचे दोन टाईप असतात. एक आहे बघा फर्स्ट आहे इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि सेकंड आहे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. म्हणजे सिस्टीम व्हेरिएबल किंवा स्टेट व्हेरिएबल याचे दोन टाईप होतात. त्यातला फर्स्ट टाईप कोणता आहे तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स आणि सेकंड टाईप कोणता आहे तर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स.
आता इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय, तर असे स्टेट व्हेरिएबल जे सिस्टीमच्या साईजवर डिपेंड नाहीत त्यांना काय म्हणायचं, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. द स्टेट व्हेरिएबल्स विच डू नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ सिस्टीम आर कॉल्ड ॲज द इंटेन्सिव्ह व्हेरिएबल. मग आता एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय, तर इंटेन्सिव्हच्या अपोजिट. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल सिस्टीमच्या साईजवर डिपेंड नसतात आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल हे सिस्टीमच्या साईजवर डिपेंड असतात. ओके, मग एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय असतील, द सिस्टीम व्हेरिएबल्स ऑर स्टेट व्हेरिएबल्स विच डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टीम आर कॉल्ड ॲज द एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. सगळ्यांनी लक्षात ठेवा, इंटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे काय, द स्टेट व्हेरिएबल्स विच do not depend on the size of the system are called as the intensive variable. आणि extensive variables म्हणजे काय, the state variables which depend on the size of the system are called as the extensive variables. ओके, मग अशा प्रकारे दोन टाईप्सचे व्हेरिएबल असतात. आता मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल सांगते. बघा, एखादं सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय घेतलेलं आहे, गॅस वगैरे काहीतरी घेतलेला आहे, आयडियल गॅस घेतलेला आहे. सिलेंड्रिकल व्हेसल आहे आणि त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, आयडियल गॅस घेतलेला आहे. आणि तुम्ही काय केलं, सपोज ते सिलेंडर आहे ना, मधोमध काय केलं, कट केलं. म्हणजे कट म्हणजे काय, मध्ये त्याला कंपार्टमेंट तयार केलं, म्हणजे दोन इक्वल पार्ट्समध्ये त्याला डिव्हाइड केलं. ओके, एक अखंड असा मोठा सिलेंडर होता, त्याच्यामध्ये तुम्ही आयडियल गॅस घेतलेला आहे आणि त्या सिलेंडरमध्ये एक कंपार्टमेंट टाकलं आणि त्या सिलेंडरला दोन इक्वल हाफ सेक्शन्समध्ये काय केलं, डिव्हाइड केलं. आता डिव्हाइड केल्यानंतर काय होईल सांगा मला, ह्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट राहील, तर प्रेशर कॉन्स्टंट राहील. कंपार्टमेंट जरी तुम्ही टाकलं तरी दोन्ही कंपार्टमेंटमध्ये इकडं जेवढं प्रेशर आहे तेवढंच इकडं असेल. टेम्परेचर एका कंपार्टमेंटमध्ये जेवढं आहे तेवढंच दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये असेल. व्हॉल्यूम काय झालं, डिव्हाइड झालं ना, व्ही टोटल व्हॉल्यूम होता, इकडे किती आला, V/2, इकडे किती आला, V/2. तसंच मास जे आहे, टोटल गॅसचं मास हे m असेल तर त्यातलं हाफ मास एका कंपार्टमेंटमध्ये आहे, हाफ मास दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आहे. सिमिलरली आणखीन काय सांगितलेलं आहे बघा, इंटरनल एनर्जी U. इंटरनल एनर्जीसुद्धा काय झाली, तर दोन हाफ पार्टमध्ये काय झाली, डिव्हाइड झाली. म्हणजे टोटल इंटरनल एनर्जी U होती. आता काय झालं, एका पार्टमध्ये आहे U/2, दुसऱ्या पार्टमध्ये आहे U/2. म्हणजे इथं कोणत्या प्रॉपर्टीज कॉन्स्टंट राहिल्या, कंपार्टमेंट पाडून सुद्धा याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टीज दोन्ही कंपार्टमेंटमध्ये सेम आहेत, तर फर्स्ट आहे प्रेशर. प्रेशर टोटल सिलेंडरमध्ये जेवढं होतं तेवढंच प्रेशर आता सेपरेट कंपार्टमेंट्समध्ये आहे. ओके, टेम्परेचर टोटल सिलेंडरमध्ये त्या गॅसचं टेम्परेचर जेवढं होतं, कंपार्टमेंट केल्यानंतर सुद्धा एका कंपार्टमेंटमध्ये गॅसचं जेवढं टेम्परेचर आहे तेवढंच दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आहे. बरोबर, मग प्रेशर, टेम्परेचर, आणखीन काय, डेन्सिटी. गॅसची डेन्सिटी ही पहिल्या कंपार्टमेंटमध्ये जेवढी होती तेवढीच दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आहे. बदलली का डेन्सिटी, नाही. म्हणजे इथे काय कॉन्स्टंट राहिलं, तर प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी या तीन क्वांटिटीज कंपार्टमेंटमध्ये, डिफरंट कंपार्टमेंटमध्ये काय राहिल्या, सेम राहिल्या, कॉन्स्टंट राहिल्या. मग आता म्हणजे काय झालं, तर कंपार्टमेंट करायच्या आधी जे प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी होती तीच प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी कंपार्टमेंट केल्यानंतर दोन्ही कंपार्टमेंटमध्ये आहे. बरोबर, म्हणजेच आता इथं काय झालं बघा, सिलेंडर पहिल्यांदा मोठा होता, त्याला तुम्ही हाफ पार्टमध्ये डिव्हाइड केलं, तर आता साईज काय झाली सिलेंडरची, स्मॉल झाली ना, हाफ झाली. मग साईज कमी झाली तरी पण प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी ह्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या बदलल्या का, नाही बदलल्या. म्हणजे अख्ख्या मोठ्या सिलेंडरमध्ये ज्या व्हॅल्यूज होत्या PT आणि रोच्या त्याच व्हॅल्यू त्या छोट्या सिलेंडरमध्ये, हाफ सिलेंडरमध्ये सुद्धा आहेत. बदलल्या का, नाही बदलल्या. म्हणजे सिलेंडर मोठा होता तरी पण प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी जेवढ्या होत्या तेवढ्याच प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी छोट्या सिलेंडरमध्ये आहेत. याचा अर्थ साईज लहान झाली पण तरी पण प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी या क्वांटिटीज बदललेल्या नाहीत. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की या प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी
या साईज ऑफ द सिस्टीमवर डिपेंड नाहीत, सिस्टीमच्या साईजवर डिपेंड नाहीत आणि म्हणून त्या क्वांटिटीज कशा आहेत तर इंटेन्सिव्ह आहेत. बरोबर, म्हणजे इंटेन्सिव्ह व्हेरिएबलचं एक्झाम्पल आपण काय लिहिलं आहे, प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी. साईज कितीही असू देत, जास्त कमी, त्या साईजवर डिपेंड आहे का प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी? नाही, इट डज नॉट डिपेंड ऑन द साईज ऑफ द सिस्टीम. ओके, त्यानंतर एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स जे आहेत त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल लिहिलं आहे मास आणि इंटरनल एनर्जी. ज्यावेळेस कंपार्टमेंट 2 केले गेले त्यावेळेस टोटल मास m होतं सिलेंडरमध्ये असणाऱ्या गॅसचं, ते 2 हाफ सेक्शनमध्ये डिव्हाइड झालं. मग एक छोटा सेक्शन कन्सिडर केला हाफ, तर त्याच्यामध्ये मास किती आहे आता m/2. टोटल मास होतं m, आता किती झालं m/2. म्हणजे सिस्टीमची साईज कमी झाली की मास काय झालं, कमी झालं. म्हणजे मास हे कुणावर डिपेंड आहे, सिस्टीमच्या साईजवर डिपेंड आहे. त्याचप्रकारे इंटरनल एनर्जी ही सुद्धा कुणावर डिपेंड आहे, सिस्टीमच्या साईजवर डिपेंड आहे. व्हॉल्यूम कुणावर डिपेंड आहे, सिस्टीमच्या साईजवर डिपेंड आहे. मग अशा फिजिकल क्वांटिटी ज्या सिस्टीमच्या साईजवर डिपेंड आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. ओके, मग एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबलचं एक्झाम्पल काय लिहू शकतो आपण, मास आणि इंटरनल एनर्जी. सगळ्यांना लक्षात आलं आहे. इंटेन्सिव्ह व्हेरिएबलचे एक्झाम्पल प्रेशर, प्रेशर, टेम्परेचर आणि डेन्सिटी. आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबलचे एक्झाम्पल कोणते आहेत तर मास आणि इंटरनल एनर्जी. हे नोट. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत बघा, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये सिस्टीम आहे असं कधी म्हटलं जातं तर ज्यावेळेस सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे, केमिकल इक्विलिब्रियममध्ये आहे आणि थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, म्हणजे सिस्टीम जर या तिन्ही इक्विलिब्रियममध्ये असेल तर ती कशामध्ये असेल तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असेल. ओके, अ सिस्टीम इज सेड टू बी इन द थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम when it is in mechanical equilibrium as well as in chemical equilibrium as well as in the thermal equilibrium, then it is said to be in thermodynamic equilibrium. ओके, मग आता आपल्याला हे तिन्ही काय आहेत हे बघितलं पाहिजे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे बघा. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय तर ज्यावेळेस व्हेन देर आर नो अनबॅलन्स्ड फोर्सेस विदिन द सिस्टीम अँड बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग, देन द सिस्टीम इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण कधी म्हणतो तर ज्यावेळेस त्या सिस्टीममध्ये अनबॅलन्स्ड फोर्सेस प्रेझेंट नसतात. म्हणजेच काय, अनबॅलन्स्ड फोर्सेस काय असतात, ॲब्सेंट असतात. कशामध्ये, सिस्टीममध्ये आणि सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये. बघा, व्हेन देर आर नो अनबॅलन्स्ड फोर्सेस विदिन द सिस्टीम, सिस्टीममध्ये, अँड बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग, सिस्टीममध्ये सुद्धा अनबॅलन्स्ड फोर्सेस नाही आहेत आणि सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये सुद्धा अनबॅलन्स्ड फोर्सेस प्रेझेंट नाहीत. अशा केसमध्ये ती सिस्टीम कशामध्ये आहे असं म्हटलं जातं तर मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, आता अनबॅलन्स्ड फोर्सेस ज्या वेळेस बॉडीवर ॲक्ट होतात त्याच वेळेस बॉडीची स्टेट काय होत असते, बदलत असते. म्हणजे पोझिशन काय होत असते, चेंज होत असते. बरोबर, म्हणजे एखादी बॉडी मोशनमध्ये कधी जाईल तर ज्या वेळेस ती तिच्यावर काय ॲक्ट होत आहे, अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत आहे. जर बॉडीवर बॅलन्स्ड फोर्सेस ॲक्ट होत असतील तर बॉडी तिची जी पोझिशन आहे ती बदलते का, नाही. सपोज एखादा रोप आहे, त्या रोपला तुम्ही इकडे जेवढं फोर्स अप्लाय करताय तेवढंच सपोज तिकडे अप्लाय केलं. एखादा रोप आहे आणि त्याला तुम्ही काय केलं तर दोन्ही साईडला सपोज तुम्ही इक्वल फोर्स अप्लाय केलं तर तो रोप जो आहे तो हालेल का, त्याचं मोशन होईल का, नाही. पण जर सपोज त्या रोपला तुम्ही कुठल्या तरी एका साईडला जास्त फोर्स अप्लाय केलं आहे, एका साईडला कमी फोर्स अप्लाय केलं आहे तरच त्या रोपचं काय होणार आहे, मोशन होणार आहे. रोप आहे, सपोज मी इकडे जास्त खेचलं त्याला आणि इकडे फोर्स कमी पडलं तर रोप या साईडला मूव्ह होईल. सपोज रोप आहे, त्या रोपला तुम्ही तिकडे जास्त फोर्स लावलं, इकडे कमी लावलं तर रोप तिकडे जाणार आहे. हे जे फोर्सेस आहेत याला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्सेस. म्हणजे इकडे आणि इकडे बॉडीवर ॲक्ट होणारे जे अपोजिट फोर्सेस आहेत ते इक्वल नसतील तर त्याला काय म्हणायचं, अनबॅलन्स्ड फोर्सेस. आणि बॅलन्स्ड फोर्सेस काय असतात, जर बॉडीवर अपोजिट डायरेक्शनमध्ये
इक्वल फोर्सेस ॲक्ट झाले, म्हणजे जेवढं इकडे ॲक्ट झालं तेवढंच तिकडे ॲक्ट झालं, तर त्या फोर्सेसला काय म्हटलं जातं, बॅलन्स्ड फोर्सेस असं म्हटलं जातं. मग इथं ज्या वेळेस बॉडीवर अनबॅलन्स्ड फोर्सेस प्रेझेंट नसतात, ओके, म्हणजे बॉडीवर ॲक्ट होणारे फोर्सेस सगळे कसे आहेत, बॅलन्स्ड फोर्सेस आहेत, त्याच केसमध्ये बॉडी कशामध्ये असेल, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये. ओके, म्हणजे बॉडीवर ॲक्ट होणारे अनबॅलन्स्ड फोर्सेस किती आहेत, 0, म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्सेस प्रेझेंट नाहीत. कसे फोर्सेस प्रेझेंट आहेत, तर बॅलन्स्ड फोर्सेस प्रेझेंट आहेत. ओके, मग अशा बॉडीला किंवा अशा सिस्टीमला आपण काय म्हणू शकतो, ती कशामध्ये आहे, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. मग ज्या वेळेस एखादी सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असते, त्यावेळेस त्या सिस्टीमचं प्रेशर थ्रू आउट द सिस्टीम आणि सिस्टीम आणि सराउंडिंग हे कसं असतं, सेम. म्हणजे त्या सिस्टीमचं प्रेशर जे आहे, सिस्टीममध्ये जे प्रेशर आहे तेच सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये असेल. ओके, इथं काय होणार आहे, तर जे प्रेशर सिस्टीममध्ये आहे तेच प्रेशर कोणामध्ये असेल, सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये असेल. ओके, आणि प्रेशरची व्हॅल्यू जी आहे ती कशी असेल, कॉन्स्टंट असेल थ्रू आउट आणि ती टाईमसोबत चेंज होणार नाही. अशा तुम्ही अशा सिस्टीमला काय म्हणू शकता, तर ती कशामध्ये असेल, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये. ओके, मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय हे समजलं का बघा. ज्या वेळेस सिस्टीममध्ये आणि सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अनबॅलन्स्ड फोर्स प्रेझेंट नसेल, त्यावेळेस ती सिस्टीम कशामध्ये असते, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये. जर असं असेल तर त्या सिस्टीममध्ये जे प्रेशर आहे तेच प्रेशर सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये असतं. त्यामुळं त्या सिस्टीमचं प्रेशर जे आहे ते थ्रू आउट द सिस्टीम कसं असतं, कॉन्स्टंट असतं आणि ते टाईमसोबत चेंज होत नाही, ते नेहमी कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. ओके, त्यानंतर सेकंड आपण टाईप बघूया, केमिकल इक्विलिब्रियम. सिस्टीम ही केमिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं कधी म्हटलं जातं, तर व्हेन नो केमिकल रिॲक्शन्स गोईंग ऑन विदिन द सिस्टीम. सिस्टीममध्ये ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन्स होत नाहीत, ओके, त्यावेळेस सिस्टीम कशामध्ये असते, तर केमिकल इक्विलिब्रियममध्ये. सिस्टीममध्ये केमिकल रिॲक्शन्स होत नाही आहेत, अशा केसमध्ये ती कशात आहे, तर केमिकल इक्विलिब्रियममध्ये आहे. ओके, सो द सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन देर आर नो केमिकल रिॲक्शन्स गोईंग ऑन इन द सिस्टीम. ओके, आता केमिकल रिॲक्शन्स होत नाहीत म्हणजेच काय होत नाही, तर नो मॅटर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टीम टू द अनदर. म्हणजेच काय, सिस्टीममध्ये एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे मॅटर ट्रान्सफर होत नाही, म्हणजेच काय होत नाहीत, केमिकल रिॲक्शन्स होत नाहीत. ओके, केमिकल रिॲक्शन होत नाही म्हणजेच काय होत नाही, तर मॅटर ट्रान्सफर होत नाही एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. अशा सिस्टीमला काय म्हणायचं, केमिकल इक्विलिब्रियममध्ये असणारी सिस्टीम. मग या सिस्टीमसाठी केमिकल कॉम्पोजिशन जे आहे सिस्टीमचं ते थ्रू आउट कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं आणि ते टाईमसोबत चेंज होत नाही. फॉर सच टाईप ऑफ सिस्टीम्स केमिकल कॉम्पोजिशन रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट अँड इट डज नॉट चेंज विथ टाईम. ओके, त्यानंतर थर्ड टाईप ऑफ द इक्विलिब्रियम इज थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियममध्ये सोपं असणार काय असेल सांगा, टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे थ्रू आउट आणि इथं टेम्परेचर टाईमसोबत चेंज होत नाही, अशा सिस्टीमला काय म्हणायचं, इट इज इन थर्मल इक्विलिब्रियम. ओके, 3 टाईप आहेत इक्विलिब्रियमचे. फर्स्ट टाईप मेकॅनिकल इक्विलिब्रियम. A system is said to be in mechanical equilibrium when no unbalanced forces are present within the system and between the system and surrounding. म्हणजे इथं काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे. सिस्टीममध्ये जे प्रेशर आहे ते सिस्टीम आणि सराउंडिंग यांच्यामध्ये आहे. ओके, आणि हे प्रेशर थ्रू आउट द सिस्टीम कॉन्स्टंट आहे, टाईमसोबत चेंज होणार नाही. सेकंड बघितलं आपण केमिकल इक्विलिब्रियम. अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन देर आर नो केमिकल रिॲक्शन्स गोईंग इन द सिस्टीम. ओके, म्हणजे त्या सिस्टीममध्ये जर केमिकल रिॲक्शन्स होत नाही आहेत तर त्या सिस्टीमला काय म्हणायचं, ती कशामध्ये आहे, तर केमिकल इक्विलिब्रियममध्ये. अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम व्हेन नो केमिकल रिॲक्शन्स आर गोईंग ऑन विदिन द सिस्टीम. ओके, मग केमिकल रिॲक्शन्स होत नाहीत याचाच अर्थ काय, तर मॅटर हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडे सिस्टीममध्ये ट्रान्सफर केला जात नाही आणि सिस्टीमचं
सिस्टीमचं केमिकल कॉम्पोजिशन हे कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं, टाईमसोबत चेंज होत नाही. आणि थर्ड टाईप आहे तो आहे थर्मल इक्विलिब्रियम. अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम व्हेन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट थ्रूआउट अँड इट डज नॉट चेंज विथ टाईम. टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, टाईमसोबत चेंज होत नाही, अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, सिस्टीम इज इन थर्मल इक्विलिब्रियम. ओके. आता आज आपण कोणते कोणते पॉईंट बघितले बघा. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये एक 3 केसेस बघितलेल्या होत्या. त्यानंतर आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे काय पाहिलं. स्टेट व्हेरिएबल्सचे 2 टाईप बघितले. कोणते, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. आणि आत्ता जो पॉईंट बघितला तो कोणता बघितला, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. मग थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये कधी असेल सिस्टीम, ज्यावेळेस तिच्याकडे हे तिन्ही पण इक्विलिब्रियम असतील त्यावेळेस ती कशामध्ये असेल तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असेल. ओके.